नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोभरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची, करिता भरोभरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. विठाला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोभरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. समचरण सरोजम सांद्रनीला बुधाभम, जगन्निहित पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तरू. बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै तस्मै श्री गुरुवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदोनी श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोभरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त, हिंदू हृदय सम्राट, देहूचे देवमान्य जगमान्य जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा व यांच्या गाथेतील तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठ परिचित असणारा उत्कृष्ट सोपा असा नामपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपे सेवे करता निवडला. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी, अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यापूर्वी
अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, वैकुंठवासी बारकू दादाजी निकम यांच्या आशीर्वादाने, अविनाश महाराज आरेकर यांच्या मार्गदर्शनाने व कृष्णाजी माऊली वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या प्रेरणेने, वै नागू गंगाराम आहिरे यांच्या आशीर्वादाने, श्रीराम भजनी मंडळ यांच्या आयोजनाने, साधू संतांच्या आशीर्वादाने, सर्व भजनी मंडळांच्या सहकार्याने, गावातीलच काही कुशल मंडळांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा नाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाचा पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी पुष्प माझ्या वाटेला आले. मी माझे परमभाग्य समजते. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. मग तुकोबाराय आजच्या अभंगाद्वारे काय सांगतात? काय सांगतात तुकोबाराय? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुकोबाराय अत्यंत तळमळीने सांगतात, अंतःकरणातून सांगतात. काय सांगतात? विठ्ठलाचे भजन कर. आणि तू जर विठ्ठलाचे भजन नाही केले ना, हा मिळालेला जन्म वाया जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. हा जो नरदेह मिळाला ना, हा वाया जाईल. म्हणून सतत विठ्ठलाचे भजन कर. आणि नाही जर केले तर कधी या प्रपंचात वाहून जाशील, कळणार सुद्धा नाही. कधी तू प्रपंच कर, कारण संसार कधीही पूर्ण होत नसतो. आणि संसारात कधी वाहून जाशील हे कळणार सुद्धा नाही. करिता भरोभरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. कधी या संसाराच्या नदीत वाहून जाशील कळणार नाही. म्हणून विठ्ठलाचे भजन कर. आणि विठ्ठलाचं भजन करण्याकरता काय लागतंय? काहीच नाही लागत. फक्त एक शुद्ध भाव मनात ठेवा. काही न लगे एक भावाची कारण, तुका मने आन विठोबाची. मनात फक्त एक शुद्ध भाव ठेवा. कधी देव तुमचा होईल सांगता येणार नाही. असं झालं अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला आज सेवा कशानिमित्त आहे सर्वांना माहीत आहे, ज्ञात आहे. पण वक्त्याचं कर्तव्य हे सांगण्याचं काम असतं. आज गणेश उत्सव आणि त्या गणेश उत्सवानिमित्त आज हा सप्ताह चालू आहे. सर्वात पहिलं ज्याच्यामुळं हा सप्ताह चालू आहे त्या देवाला आपण नमन करून घेऊया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला मग काय सांगतो गणपती बाप्पा? अरे गणपती बाप्पा हा 10 दिवसासाठी असतो. तेव्हा पहिल्या दिवशी येतात सर्वजण, गणपती बाप्पाची सजावट करतात, गणपती बाप्पाला बसवतात. थोडा उशिरा बसवतात, रात्री बसवतात ना.
उशिरा गणपती बाप्पा बसवतात. मग सर्वजण गणपती बाप्पा बसला म्हणून सर्वजण ताटं घेऊन येतात आणि मग पहिल्या दिवशी सुंदर अशी आरती चालू होते गणपती बाप्पा. सुख करता दुःख हरता आपल्याकडे गणपती बाप्पाची आरती होते आणि मग गणपती बाप्पाचा दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी गाणं लागतं, थोडं मराठी गाणं लागतं. दुसऱ्या दिवशी गणपतीचा गणपती बाप्पाचं भजन होतं, सुंदर असं मराठी गाण्यामध्ये भजन होतं. गणपती बाप्पा तिसऱ्या दिवशी येतो. तिसऱ्या दिवशी खूप गोड भजन लावतात, पण तिसऱ्या दिवशी थोडा भजनामध्ये बदल होतो बरं का. तिसऱ्या दिवशी भजन हिंदीमध्ये कन्वर्ट होतं. मग हिंदीमध्ये भजन चालू करतात. काय भजन चालू करतात? हिंदीमध्ये गणपती बाप्पाचे गाणे लावतात. मग तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला. 14 दिवशी महिलांचे गाणे लागतात. मग महिला थोडासा डान्स वगैरे करतात, छोटे छोटी मुली डान्स करतात आणि मग चौथ्या दिवशी महिलांचे गाणे लागतात. खूप गोड गोड गाणे लागतात. बंधू येईल माहेरी न्याय गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची येईल न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. सगळं सुरसुरीत चालू असतं. पण 5व्या दिवशी लोकांच्या काय अंगात घुसतं, 5व्या दिवशी नवीनच गाणं लावतात. आता नवीन निघलेली गाणे कोणते तुम्हाला माहित असतील. पुरुष मंडळीला नवीनच गाणे लावतात. कोणतं गाणं लावतात? बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. बरोबर ना तरुण मंडळ, गणपती मंडळ, बरोबर ना? असंच गाणे लावतात 5व्या दिवशी. नेमकं गणपती बाप्पा म्हणत असतील मी यांचं नेमकं केलं तरी काय वाकडं. 4 दिवस चांगलं मला थाटामाटामध्ये सजवलं भजवलं, माझी पूजा अर्चा केली. 5व्या दिवशी यांना झालं काय? असे गाणे लावतात. अरे गणपती बाप्पा बसवायचा, चांगला बसवायचा, हा 10 दिवस बसवायचा. मला खूप आश्चर्य वाटते, खूप कौतुकाची गोष्ट आहे की इथं 10 दिवस गणपती 10 दिवस आहे. 8 दिवसाचा नामसप्ताह चालू केलाय. कारण मी इतकं रस्त्याने येतेच बघितलं, पण कुठंही कीर्तनाचा मंडप असा मला दिसला नाही. प्रत्येक ठिकाणी कोणतं ना कोणतं हिंदी गाणं, कोणतं ना कोणतं पिक्चरचं गाणं. मुळीचं नव्हतं रे कान माझ्या मना, मुळीचं नव्हतं रे कान माझ्या मना. तुझ्या
पुढे असे गाणे वाजतात. पण मला आराई गावाचं आश्चर्य वाटतं, कौतुकाची गोष्ट आहे की इथं 10 दिवस गणपती, 8 दिवस नामसप्ताह चालू आहे. रोज कोणी ना कोणी येतं, गणपतीची कथा सांगतं. पहिली कथा माझ्यापासून चालू होती बरं का. आता असं हा नामसप्ताह चालू आहे, चांगली गोष्ट आहे. कारण एक गाव एक गणपती आपल्या आराई गावात बघितलंय बरं का मी आज. कारण मी एवढं बघितलं की 10-10 फुटावर गणपती बसवलेले. 10 वर्षापासून एक गाव एक गणपती चालू आहे. आणि आमच्या गावात 10 मंडळ आहे. खोटं कशाला बोलायचं उगाच. आमच्याच गावात 10 मंडळ आहे. तर मला असं वाटतं एकदा आराई गणपती ह्या मंडळासाठी एकदा पुरुष मंडळाने महिला मंडळाने जोरात टाळी वाजवा. मी जोरात टाळी वाजवायचं सांगितले. जेवण करून आलात ना, जोरात वाजवा, जोरात. तुम लढो हम चप्पल सांभाळते. तुम्हाला एक जादू दाखवू का? कारण सध्या खऱ्याची दुनियाने लोकांना खोटं तेव्हाच पसतं बरं का. ह्या आता वारकरी मुलांच्या अंगावर जो ड्रेस आहे तो कुठल्या कलरचा आहे? पांढऱ्या कलरचा. कुठल्या? 0 मिनिटामध्ये तुम्हाला काळा करून दाखवते. जोरदार टाळी वाजवा. झाला का काळा? मला काळा करता आला असतं रात्रंदिवस बोंबलत कशाला हिंडले असते. मला एवढंच सांगायचंय, खूप आश्चर्य आहे. अरे इथे एक गाव एक गणपती चालू आहे 10 वर्षापासून. अहो गावाकडे गल्ली गल्ली गणपती, गल्ली गल्ली 10-10 मंडळ. आता मंडळ सोडा, छोट्या छोट्या मुलांचे सुद्धा गणपती बसतात. खरे की नाही मुलांना? गणपती आहे ना तुमचा? छोट्या छोट्या मुलांचे गणपती बसतात. आणि गणपतीत काय आणायचं? कीर्तन कुणाचं करायचं? यांनी 50,000चं डीजे लावलं का? आम्हाला लाखाचा लावायचं. असे विचार आहेत. पण आपल्या आरावी गावाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक गाव एक गणपती आहे. मग आता मला सांगायचं असे, मग गणपती बसवतात ही पद्धत आणली कोणी? लोकमान्य टिळकांनी. गणपती का बसवला जातो? सर्व लोक एकत्र यावे, 18 पगड जातींचे लोक एकत्र यावे, समतेची भावना निर्माण व्हावी. त्याच्यामुळे 10 दिवस गणपती बसवला. आणि 10 दिवसच का गणपती बसवला? कारण 5 ज्ञान इंद्रिय आहे आणि 5 कर्म इंद्रिय आहे. दोन्ही मिळून 10 इंद्रिय होतात. आणि या 10 इंद्रियाचा राजा कोण असेल? तो मन आहे. आणि मनाचा राजा कोण असेल? तो गणपती बाप्पा आहे. म्हणून 10 दिवसाचा गणपती. विठाला अरे गणपती बाप्पा हा मनाचा राजा आहे. तुम्ही इतर देवाला कितीही सोनं नाणं द्या, पण गणपतीला फक्त मन द्या. तो आपल्याला बुद्धी देत असतो. काय देतो? बुद्धी देत असतो. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे बरं का. फार हुशार गणपती बाप्पा होते. पण गणपती बाप्पाच्या कथेतून एक शिकण्यासारखं आहे की पार्वती मातेला जेव्हा राग आलता, पार्वती मातेने सांगितलं होतं कार्तिक स्वामीला गणपती बाप्पाला. काय सांगितलं होतं? विश्व प्रदक्षिणा घालायची सांगितली होती. कार्तिक स्वामी प्रदक्षिणाला गेले, पण गणपती बाप्पा एकाच जागी बसून होते. 2 दिवस झाले गणपती बाप्पा एकाच जागी बसलेले आहे. तेव्हा पार्वती मातेला थोडासा राग आला आणि पार्वती माता म्हणू लागली, गणपती तुमचं आमच्यावर काही प्रेम वाटत नाही. मी विश्व प्रदक्षिणा मारायची सांगितली, 2 दिवस झाले तुम्ही इथंच बसलेले आहात. गणपती ताटकन रागाने उठले आणि आपल्याच आई वडिलांभोवती प्रदक्षिणा मारली. आणि पहिलं फळ गणपती बाप्पाला मिळालं. मग कुठंही पहिलं नमन, पहिलं मंगल हे कुणाचं असतं? गणपती बाप्पाचं असतं. म्हणून कीर्तन चालू होण्यापुरते एकदा सर्वांनी वर हात करून गणपती बाप्पाचं भजन करायचं बरं का. मोरया रे मोरया
अशी सेवा देणारे ज्यांनी मला सेवेसाठी फोन केला असे आमचे अविनाश भाऊ असतील, त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. व त्याचबरोबर कार्यक्रमाचे यजमान कैलासवासी ह.ब.प. अभिमान कृष्ण आहिरे असतील, यांच्या स्मरणार्थ ह.ब.प. श्री बापू अभिमान आहिरे यांच्याकडून ही कीर्तनाची सेवा आहे. व सर्व श्रीराम भजनी मंडळ असेल, सर्व गावातील श्रोते मंडळी सर्वांच्या सहकार्याने हा भजनी मंडळाचा कार्यक्रम, हा गणपती उत्सवाचा कार्यक्रम चालू आहे. आणि त्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाचं पुष्प म्हणजे पहिल्या दिवसाची मिठाची वाढ माझ्याकडे आली बरं का. कारण पंक्तीला बसल्याने मीठ कोण वाढतं? मिठाची वाढ कुणाकडे येते? छोट्या मुलाकडं. म्हणजे मिठाची वाढ माझ्याकडे आली. कारण तुमचं पॉम्पलेट बघितलं सगळे कीर्तनकार खूप खूप मोठे आहेत बरं का. सर्वात छोटी कोण आहे? मीच आहे. तशी मिठाची वाढच माझ्याकडे आलेली आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा दिली त्याबद्दल मी परत एकदा त्यांचे आभार व्यक्त करते. तसंच सेवेला साथ करण्यासाठी उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी असतील, आमच्यासोबत आलेल्या उत्कृष्ट कीर्तनकार ह.ब.प. योगिताताई देवकर असतील, खूप गोड आवाज आहे त्यांचा, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर माईक समोरचे महाराज कपिल महाराज असतील, खूप गोड आहे महाराजांचा, त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. अविनाश महाराज असतील आमचे, त्यांचे आभार. माईक समोरचे महाराज सारंग महाराज असतील, त्यांचे खूप खूप आभार. सर्व छोटे छोटे मुले असतील, बालगोपाळ, त्यांचेही खूप खूप आभार करते, आभार व्यक्त करते. मृदुंगाला सुंदर साथ करण्यासाठी योगेश महाराज असतील, त्यांचे खूप आभार व्यक्त करते. आमचे चोपदार बाबा असतील, चोपदार बाबांचेही खूप खूप आभार. विनेकरी आई असतील, आईंचेही खूप खूप आभार. सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. व ज्यांच्यामुळे हे कीर्तन होईल असे आमचे साऊंड सिस्टमवाले दादा, कारण ते नसले की आम्हाला काहीच करता येत नाही, त्यांचे खूप खूप आभार. खूप गोड आवाज आहे बरं का, आता आवाजात काही कमी जास्त करू नका. त्यांचे आभार व्यक्त करते. आता कुणी राहिले का नाव घ्यायचं? राहिलं असेल तर लवकर सांगून टाका बरं का. कारण मी असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेले, कोणाचं राहिलं नाही ना? राहिलं असले तरी माझ्यावर रागू नका, कारण माझा तुमचा काही बांधाला बांध अजिबात नाही. पण राहिले का कुणाचं सांगा लवकर. कारण असंच मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले, सर्वांचं नाव घेतलं, पण ज्यांनी मला कीर्तन दिलं त्याचं नावच नाही घेतलं. पाकिटात 4,000 रुपये कमी भरले अविनाश भाऊ. मी रिटर्न कॉल केला, म्हणला महाराज पाकिटात 4,000 रुपये कमी भरलेत ना. ते माझी बाई सोनाली दीदी, तुम्ही सर्वांचं नाव घेतलं पण माझं नावच नाही घेतलं. त्याच्यामुळे राहिले का कुणी नाव घ्यायचं? चोपदार बाबाचं घेतलं ना. चोपदार बाबाचं सर्वात आधी नाव घेत असते मी, कारण नाव घेतल्याने ते दंडुका टाकतात माग आमच्या. सर्वांचे आभार व्यक्त करते. राहिले असते तरी सर्वांचं नाव एका उखाण्यात घेते, लक्षपूर्वक ऐका. शंकराच्या पिंडीला बेलवाते वाकून, शंकराच्या पिंडीला बेलवाते वाकून, तुम्हा सर्व मायबापांचं नाव घेते, गणपती बाप्पाचा मान राखून. विठ्ठल तसेच आज या ठिकाणी उपस्थित सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी, समोर उपस्थित श्रोते, सज्जन्य मायबाप, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते व अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. मस्तक माझे पायावर आया, वारकरी संताचा, वारकरी संताचा, या वारकरी संताचा. संता
यावरी या वारकरी संतांच्या आज या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने, तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने व माझे गुरुवर्य पिता श्यामसुंदर महाराज सागडे यांच्या मार्गदर्शनाने कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार. विठाला तुम्ही म्हणता बाई दिदी तू तर एवढं शिकत आहे, मग कीर्तन कशी काय करते? त्याचे कारण आमची श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेचे वैशिष्ट्य असे आहे, तुम्ही साखर कारखाना पाहिलाय का? उत्तर द्या. माझ्या कीर्तनात बोलावं लागतं बरं का, कारण मी असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेले. मी कुठलाही प्रश्न विचारले की समोर असे एक बाबा बसलेले होते, ते होच मानायचे. मला वाटलं बाबा लयच हुशार दिसतात. कीर्तन संपतात गावकऱ्यांना विचारलं, म्हणलं बाबा लयच हुशार आहेत वाटतं. ते म्हणले काही नाही, म्हाताऱ्याला ऐकू येत नाही. त्याच्यामुळं बोलत चला बरं का. पाहिलाय का साखर कारखाना? तिथं कशी सिस्टीम आहे, इकडून तुम्ही कशी ऊसाची मुळी टाका, तिकडून साखराचं पोतच बाहेर येतं. येतं की नाही येतं? महिला मंडळ येतं. तसं आमच्या श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य आहे. इकडून तुम्ही कसाही मुलगा टाका, तिकडून फेटा घालूनच बाहेर येतो, म्हणजे कीर्तन करूनच बाहेर येतो. विठाला कारण आमचे गुरुवारी सांगतात, तुम्हाला आम्हाला सर्वांना चालवणारा आणि बोलवणारा देव आहे. तुम्ही आम्ही सर्वजण चालतो आणि बोलतो फक्त देवाच्या सत्तेने. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलाविते हरिवीन. अभंगवर्तीया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. काय सांगतात पहिले चरणामध्ये तुकोबराय? अरे सांगणाऱ्यांचा अधिकार असावा लागतो. सांगणारा कोण आहे व तो सांगतोय तो विषय काय आहे? जगद्गुरु तुकोबराय सांगतात. काय सांगतात? तुकोबराय म्हणतात की ही जी वारकरी संप्रदायाची इमारत आहे ना, त्या इमारतीचा पाया माझे ज्ञानोबराय आहेत. इमारतीचा खांब कोण असेल तर माझे नाथ बाबा आहे. आणि या इमारतीचा प्रचार प्रसार विस्तार ज्यांनी केलाय ना, ते माझे नामदेवराय आहे. आणि इमारतीचा कळस कोण असेल तर माझे तुकोबराय आहेत. महाराज प्रमाणदेव सांगतात, ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालेसे कळस. मग जगद्गुरु तुकोबराय या कळसाची भूमिका निभावतात. मग एवढा अधिकार तुकोबरायांचा आहे. त्या बदलला की भाषा बदलती बरं का, कळतंय ना? मग आता ऐका, सांगणाऱ्यांचा अधिकार बघितला, एवढा अधिकार तुकोबरायांचा आहे. मग तुकोबराय सांगतात कुणाला? गोठ्यातल्या जनावरांना सांगतात का? तर अजिबात नाही, मनुष्य जीवाला सांगतात. म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगतात. काय सांगतात? विठ्ठलाचं भजन करा. आणि विठ्ठलाचं भजन करण्याचं ज्ञान हे फक्त याच देहात आहे. याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. मनुष्य देहातच देवाचं भजन करता येतं, इतर योनीमध्ये देवाचं भजन करता येत नाही. म्हणून आज कीर्तनाला फक्त माणसंच आलेले दिसतात मला. का जनावरे कीर्तनाला आलेत? गाढवं, कुत्रं, मांजरे आलेत का कीर्तनाला? म्हणून जे कीर्तनाला आले ते माझ्या करता देवच आहे बरं का. जे कीर्तनाला आले ते देव, जे नाही आले ते महादेव. आणि जे घरी पडल्या पडल्या कीर्तन ऐकतात
ते भद्र मारुती कशाला कुणाला काय म्हणायचं उगाच. अहो कीर्तनाला लिहिणं म्हणजे काही सोपं नाही. कीर्तन लिहायला पण काय लागतं? कीर्तन लिहायला पण नशीब लागतं, प्रारब्ध लागतं माणसाचं. माणसाचं प्रारब्ध चांगलं असेल तर कीर्तनाला येता येतं, नसेल तर घरीच झोपून ऐकता येतं. चला प्रारब्धाचा विषय निघाला म्हणून चालता चालता तुम्हाला एक छोटासा विनोद सांगते. एक माणूस पायी शेतात चालला होता. शेतात आंब्याचं झाड होतं. आंबा पाडायला लागलेला होता, आंबा पिकलेला होता. माणूस आंब्याच्या झाडापासून कासराभर समोर गेला. कासराभर समोर गेला, आंबा गपकन खाली पडला. जसा आंबा गपकन खाली पडला तसा त्या आंब्याचा आवाज झपकन आला. तसा तो माणूस गपकन थांबला. मग थोडासा मागे वळला आणि त्या आंब्याकडे गेल्या. आंब्याला उचललं, आंबा तोडला. आंबा तोडला, चव कळली जिभेला. मग आता मला सांगा, आंबा पडला धपकन, आंब्याचा आवाज कोणी ऐकला? कानानी. मग आंब्याकडे नेलं कोणी? पायानी. आंबा उचलला कोणी? आंबा बघितला कोणी? आंब्याची चव कुणाला कळली? आला राखणदार काठी घेऊन बदा बदा मारलं पाठीला. सांगा काही पाठीचा दोष होता का? नव्हता. तसं प्रारब्ध वाईट असेल तर काहीच करता येत नसतं. तसं माणसाचं प्रारब्ध चांगलं असायला पाहिजे बरं का. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, सतत विठ्ठलाचे भजन करा. कारण मानवाला हा जो नरदे दिलाय, हा कशा करता दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा, 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 देवे दिला देह फाटा बादिकेचा. तुकोबारायने आपल्याला हा जो सुंदर नरदे दिलाय, हा कशा करता दिलाय? देवाचं भजन करता दिलाय. काय सांगतात तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात की देवाच्या मंदिरात जा आणि सतत देवाचं भजन करा. आपण देवाच्या मंदिरात जातो आणि भजन करतो. काय भजन करतो? हे देवा, शेजाऱ्याला रोग होऊ दे, त्याचा बंगला माझा होऊ दे, त्याच्यात काटा निघू दे. करतात ना, असंच भजन करतात ना पुरुष मंडळ, असंच भजन करतात ना आपण. कारण लोकांना दुसऱ्याचं चांगलं झालेला पाहावतच नाही हो. चला चालता विषय निघला म्हणून सांगते. एक माणूस इलेक्शनला उभा राहिला. त्याचा मित्र त्याला म्हणाला, अरे तुला लोक निवडून देतील का? तू निवडून येशील का? तो म्हणाला, मला माहित आहे मी अजिबात निवडून येणार नाही. मग तो म्हणाला, तू उभा कशा राहिला? तो मला, माझ्यामुळे ते दुसरा पडतोय म्हणून मी उभा राहिलो. म्हणजे लोक दुसऱ्याचंही चांगलं होऊन देत नाही, स्वतःचंही चांगलं करीत नाही बरं का. असेच एक तिघ जण काळे होते बरं का. मी काय सांगते, लोक देवाच्या मंदिरात जाऊन काय भजन करतात ते. तिघ जण काळे होते, इतके काळकुट्ट होते, इतके काळे होते, दिवसा बॅट टिकलून त्यांचे चेहरे बघावे लागत होते, एवढे काळे होते. त्यांच्याकडे सगळं होतं, धन दौलत, पैसा, बंगला, गाडी, सगळं होतं. मग तिघांच्या विचाराला ते म्हणाले, अरे आपल्याकडे सगळं आहे पण आपण काळे आहोत. मग आपण भोळा देवत शिवजीची प्रार्थना करू
भगवान शंकराकडे जाऊ आणि भगवान शंकराचं प्रार्थना करू. मग ते भगवानाच्या मंदिरात गेले, शंकराच्या मंदिरात गेले आणि भजन करू लागले. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हो नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय असं शंकराचं भजन करू लागले. शंकराचं सतत भजन चालू होतं. भजन चालू होणारे भोर दैवत होतं. श्रावण महिना चालू होता. आता श्रावण महिना होऊन गेला बरं का. भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले. तेव्हा शंकर म्हणाले, बोला तुम्हाला काय मागायचंय, मी तुमच्यावर प्रसन्न झालो, फक्त एका एकाने मागं गडबड करू नका. मग पहिला गेला देवाकडे. देवाला म्हणला, देवा मला काहीच नको, माझ्याकडं सगळं आहे, गाडी आहे, बंगला आहे, धन आहे, दौलत आहे, पैसे सर्व आहे, फक्त मी काळा आहे ना, मला गोर कर. शंकराने फुंकर मारली आणि तो गोरा झाला. गोरा झाल्यावर आनंदाने उड्या मारतच बाहेर आला. दुसरा मित्र गेला. तेव्हा दुसऱ्याला विचारलं, बोल तुला काय मागायचे. दुसराही म्हणाला, मला काहीच नको, माझ्याकडेही सगळं आहे, पण त्या बाहेरच्याला गोरं केलंय ना, मला त्याच्यापेक्षा गोरं कर. भगवान शंकराने फुंकार मारली, तोही गोरा झाला. दोघे अगदी आनंदाने नाचू लागले, उड्या मारू लागले. तेव्हा तिसऱ्याला विचारलं, बोल तुला काय मागायचे. तिसरा त्यांच्याकडे बघून हसू लागला. तिसरा म्हणला, देवा मला काहीच नको, ह्या दोघाला जसं गोरं केलं ना, तसं परत काळ कर. विठाला म्हणजे मला एवढंच सांगायचंय की या कलियुगामध्ये लोक दुसऱ्याचंही चांगलं करत नाही आणि स्वतःचंही चांगलं होऊन देत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हा जो मिळालेला नरदेह हा कसा आहे, दुर्लभ आहे. दुर्लभ असून हा नरदेह मिळाला आहे. हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळत नाही. खूप गोड सुभाषितकार सांगतात, पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या पुनर्मही न शरीर येतं सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. इथं सगळं पुन्हा पुन्हा मिळतं. पुनर्वित्त पैसा गेला, पैसाही पुन्हा मिळतो. पुनर्वित्त एखाद्याचा मित्र गेला, मित्रही परत मिळतो. पण मिळालेला दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. अडवायला उंबऱ्यासारखा,
आमच्या योगिता ताई करता एकदा जोरदार टाळी वाजवा. मोदीने तुमच्या मागे काही GST लावली नाही बरं का. जोरदार टाळी वाजवा. आपला मिळालेला मित्रही चांगला असावा लागतो. पुन्हा भार्या म्हणजे पत्नी. कुणाची पत्नी मेली बरं का, मरू नाही पण मेलीस, नाही तर मला असं म्हणतात आमच्या पत्न्या मारायला आली काय. एक तर आधीच लग्नाचा खूप प्रॉब्लेम आहे बरं का. आधीच लग्न होत नाही, डबल तरुण मंडळ मला शिवाय देतील. कुणाची पत्नी मेली तीही परत करता येते. पुनर्मही म्हणजे जमीन. कुणाचं शेत गेलं, जमीन गेली, जमीनही परत मिळते. इथं सगळं पुन्हा मिळतं. फक्त न शरीर पुन्हा हा जो मानव देह ना, हा पुन्हा नाही. मिळायला ना सतत भगवंताचे नामचिंतन करा. हेच महाराज बंगल्याच्या प्रथम संगत तुम्हासे बजारे विठ्ठला. संगत तुम्हासे बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. संगत तुम्हासे बजारे विठ्ठला. संगत तुम्हासे बजारे नाही तरी गेला धर्मवाया. नाही तरी गेला धर्मवाया. करता बरोबरे दोरावस दोरे. करता बरोबरे दोरावस दोरे. नाही तरी गेला जन्मवाया. नाही तरी गेला जन्मवाया. कैता बरोबर रे दुरावस. कैता बरोबर रे दुरावस. हे सांगत तुम्हासे बजारे विठ्ठला. नाही तरी गेला धर्मवा. नाही तरी गेला धर्मवाया. टाळी वाजवा एकदा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया. तुकोबराय म्हणतात सतत विठ्ठलाचे भजन करा, कारण मानवाला आयुष्य फार कमी आहे. कारण या वारकरी संप्रदायाची हे 5 तत्वे आहेत. सतत विठ्ठलाचं भजन करा, कारण वारकरी संप्रदाय हा 5 तत्वाचा आहे. आणि 5 तत्वे आहे देव, संत, ग्रंथ, तीर्थक्षेत्रे आणि साधना. असा हा 5 तत्वाचा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचे देव आहेत भगवान परमात्मे. संत आहेत ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्तीनाथ महाराज, एकनाथ महाराज आदी करून संत मंडळी. ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी, गीता, भागवत. तीर्थक्षेत्रे आहे आळंदी, देहू, पंढरपूर. आणि जी साधना आहे ना ती नाम संकीर्तन सांगितलेली आहे. असा 5 तत्वाचा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून सतत विठ्ठलाचे भजन करा. अरे जगावं कसं हे गीता शिकवते, आणि मरावं कसं याचं ज्ञान हे भागवत ग्रंथात आहे. महाराज प्रमाण देऊन सांगतात गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून अखंड विठोबाचे भजन करा, कारण कलियुगामध्ये मानवाला आयुष्य फार कमी आहे. किती आयुष्य आहे बघायचे का मानवाला? माझ्यासोबत थोडी बेरीज वजाबाकी करत चला बरं का. मग मानवाला किती आयुष्य ते मी सांगते तुम्हाला. युग झाले 4, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. सत्ययुगामध्ये मानवाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. किती?
1,00,000 वर्ष सत्ययुग गेलं, त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये मानवाला आयुष्य होतं 1,00,000 वरचा 1 शून्य कमी करा, खाली किती उरतात? गणित कच्चे थोडं आरायचं. 10,000 वर्ष. मग त्रेतायुगामध्ये मानवाला आयुष्य होतं 10,000 वर्ष. त्रेतायुग संपलं, द्वापार युग लागलं. 10,000 वरचा 1 शून्य कमी करा, खाली किती उरले? 1,000 वर्ष. मग द्वापार युगामध्ये मानवाला आयुष्य होतं 1,000 वर्ष. द्वापार युग संपलं आणि आता कोणतं युग चालू आहे? कलियुगामध्ये मानवाला आयुष्य आहे 100 वर्ष. कोणी टिकत 60-70 तास आपले गेर जातात, कारण 100 वर्षासाठी कुणाची शरीर चालले नाही हो. 50 मध्येच कुणाला त्रास चालू होतं कशाचा. प्रत्येक जणाला काही ना काही रोग आहे. मग आता भगवान परमात्म्याकडे, गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची? की हे बाप्पा, हे गणपती बाप्पा, या 100 वरचा काही 1 शून्य कमी करू. आणि 100 वरचा 1 शून्य कमी केला तर खाली किती उरतात? 10 मध्ये आमचं काही भागत. विठाल विठाल म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, विठ्ठलाचं भजन करा, कारण भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्या काही मर्यादा नसतात. भगवंताचं नामचिंतन करायला कुठलीही मर्यादा नाही. उदाहरणार्थ प्रपंचाच्या गोष्टीमध्ये खूप मर्यादा असतात. समजा एखादा छोटासा 8 वर्षाचा मुलगा घ्या आणि त्या 8 वर्षाच्या मुलाचं म्हणलं, आपण जर म्हणलं ह्या छोट्याशा मुलाचं लग्न करायचं, जमेल का? नाही जमणार. जमेल का? कारण त्याचं वय बसत नाही. काय बसत नाही? वय बसत नाही. एक 72, 70, 75चे म्हातारे आजोबा घ्या आणि मला त्यांचं लग्न करायचे, जमेल का? नाही, कारण त्यांचं वय बसत नाही. लग्नाला वयाची मर्यादा आहे. तसंच प्रपंचामधल्या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहे. पण भगवंताचं नामचिंतन करायचा सर्वांना अधिकार आहे. कुठल्याही गोष्टीत मर्यादा नाही. महाराज प्रमाण देऊ सांगतात, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सतत भगवंताचे नामचिंतन करा. आणि देवाचं नाव घेतल्याने काय होईल? तर पाप नाहीस होईल. तेथे कडी काळाचा रे गणाळे, हो तेथे कडी काळाचा रे गणाळे, तेथे कडी काळाचा रे गणाळे, हे नारायण हरे उच्चार नामाचा, नारायण हरे उच्चार, हे तेथे कडी काळाचा रे गणाळे, हो तेथे कडी काळाचा रे गणाळे, तेथे कडी काळाचा रे गणाळे, हो तेथे कडी काळाचा रे गणाळे. तसं भगवंताचं नामचिंतन करण्यास सर्वांचा अधिकार आहे. आणि भगवंताचं नामचिंतन केल्याने पाप नाहीस होतं. महाराज प्रमाण देऊ सांगतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचं. केवढंही पर्वत असू द्या, पापाचा पर्वत जळून खाक होतं. फक्त भगवंताचं नाम हे कसं घ्यायचं? आवडीने घ्यायचं. भगवंताचं नाव आवडीने घेतलं ना तर कुठलीही गोष्ट करायची गरज राहत नाही बरं का. भगवंताचं नाव फक्त आवडीने घ्या तुम्ही. तप करायची गरज नाही, यज्ञ करायची गरज नाही, दान देण्याचीही गरज नाही. फक्त आवडीने भगवंताचं नामचिंतन करा. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक बाई होत्या, त्यांना वासूळवरून होतं ना, वासूळवरून नारायणला कीर्तनाला यायचं होतं. एक रिक्षावाला चालला होता. रिक्षावाल्याला विचारलं, त्या आजी बरोबर 4 नात होते आणि काही पिशव्या होत्या. एक आजी होती. रिक्षावाल्याला आजीबाईने विचारलं, मला आराईला कीर्तनाला जायचे, किती रुपये घेशील? तो मला, आजीबाई तुमचे 20 रुपये घेईल आणि लेकरं आणि पिशव्या फुकट. मग आजीबाई चतुर होती. आजी म्हणली, वासोळ्यापासून आराई जवळ आहे, लेकराला आणि पिशव्याला घेऊन जाय, मी पायी येते. जमेल का असं? तुम्ही तप करा, यज्ञ करा, पण देवाचं नामच घेतलं नाही, त्याला काही अर्थ आहे का? तसं देवाचं नाम घ्यायचं ना. आवडीने भगवंताचं नामचिंतन करा. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आवडीने भगवंताचं नामचिंतन करा. मग आता मला सांगा, आपण देवाचं नाम आवडीने घेतो का हो?
कुठल्या देवाचं नामचिंतन करतो आपण? देवाने काही वार बदलला की देव बदलतो. प्रत्येक वारी प्रत्येक देवाची भक्ती करतो आपण, कारण आपला फिक्स ठरलेला देव एक पण नाही. समोर आले की लोक महादेवाकडे जातात आणि काय म्हणतात? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. समोर गेला की आमचा मंगळवार येतो. मंगळवार आले की महिलाचा वार. महिला सवासणी जेव घालतात. आरईमध्ये सवासणी जेव घालतात ना महिला मंडळ. बोलत चला, माझ्या कीर्तनात बोलावं लागतं बरं का. घालतात का सवासणी जेव? झोपल्या का काय? घालतात का सवासणी जेव? महिला मंडळ घालतात. ती घालतात, पहिलीच्याच पोरी जेव घालतात, बरोबर ना? मला पहिलीच्या मुली का जेव घालतात काही समजतच नाही तो. असंच आमच्या गावाकडे शशिकला काकूच्या सवासणी होत्या, इथल्या सोडून बरं का. आमच्या गावाकडे शशिकला काकूच्या सवासणी होत्या. इकून कुखू तिकून कुखू. म्हणले शशिकला काकू काय भानगड? त्या म्हणाली बाई सोनाली दिदी आज आमची तर सवासणी हे. म्हणाले बर, यांची गमतच पहा. उचललं पंचपाळ, निघाला सवासणी ठेवायला. त्यापुढे मी मागं, त्यापुढे मी मागं, त्यापुढे मी मागं. गेल्या ती गेल्या जिल्हा परिषदच्या शाळेत घुसल्या. घुसल्या तर घुसल्या पहिलीच्या वर्गातच घुसल्या. मला वाटलं घुसत्या 5वी 6वीच्या वर्गात. घुसल्या तर घुसल्या पहिलीच्या वर्गातच घुसल्या. लागल्या पहिलीच्या मुलीला टुचू टुचू कुंकू लावायला. म्हणलं शशिकला काकू पहिलीच्या मुलीला कस काय कुकू? त्या म्हणाले बाई सोनाली दिदी ह्याच परवडत्यात. मी म्हणाले कामून? ह्या कमी खातात. मग मी पण तिला म्हणाले 1.5 पोळी तर सुरकी ती का काय? विठाला विठाला. अरे खरी सौभाग्यवती सुवासिनी कुणाला म्हणायचे लक्षपूर्वक आहे का माता माऊलीनं? ज्या माता माऊलीच्या अंगावर 4 सौभाग्याचे लेणे असतील ना तीच खरी सौभाग्यवती सुवासिनी. कोणते 4 लेणे? एक तर बाईच्या कपाळावरती कपाळ भरून कुंकू असलं पाहिजे. आता कुंकू नावाची चीजच राहिली नाही. बाईच्या कपाळावरती कुंकू भरून कुंकू असलं पाहिजे. बाईच्या हातामध्ये हात भरून बांगड्या असल्या पाहिजे. बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असलं पाहिजे आणि बाईच्या पायामध्ये जोडवे असले पाहिजे. हे जे 4 जोडवे असतील, हे 4 सौभाग्याचे लेणे असतील ना तीच खरी सौभाग्यवती सुवासिनी. नाही तर गंबा भागीरथी विठाला विठाला. आणि भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाईचं घराबाहेर कुठलंही काम असू द्या, बाईने घराचा उंबरठा ओलांडला की बाईच्या डोक्यावर काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? चोपदार बाबा आमच्या आयुष्य बघा बरं किती जणांच्या डोक्यावर पदर येतात. आता लागले घ्यायला. आता नका घेऊ, मला दिसते कुणाच्या डोक्यावर कुणाच्या नाहीत. त्या मागच्या आजीबाईने दुसरीचाच घेतला वाटतं. अहो लक्षपूर्वक आहे का माता माऊलींनो? लक्षपूर्वक आहे का? ज्या माता माऊलीच्या डोक्यावर नाही ना पदर, लक्षपूर्वक आहे का? ज्या माता माऊलीच्या डोक्यावर नाही ना पदर तिला नाही भारतीय संस्कृतीची कदर. आणि ज्या आई माय माऊलीच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर. तीच खरी इंडियन मदर. तीच खरी इंडियन मदर. विठाला विठाला. मंगळवार आला की बुधवार येतो. बुधवार आला की लोक कृष्णाकडे जातात आणि काय म्हणतात? कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. बुधवार गेला की गुरुवार येतो. गुरुवार आला की लोक दत्ताकडे जातात आणि काय म्हणतात? दत्त माझी माता, दत्त माझी पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा. गुरुवार गेला की शुक्रवार येतो. शुक्रवार आला की महिलांच्या अंगात येतं. आता अंगात येणं काय खरं असतं का? खरं असतं का अंगात येणं? खोटं असतं बरं का. पण आरईमध्ये कुणाचे येत असेल ना ते 1000% खरं असं. 1000% खरं असेल, मी गॅरंटी देऊन सांगते बरं का. कारण मला जायचंय रातचं. माझ्या गाव इथून 300 किलोमीटर दूर आहे. इचीच माझ्या गाडीला आडवं. अगं तूच होती का ती? इथं तर कुणाची येत नाही ना. इथं येत असन 1000% खरं असन,
मी माझ्या गावाकडं सांगते बरं का. माझं घर सवंगीगड तालुक्यामध्ये सिद्धेश्वर पिंपळगाव गाव आहे आणि त्या गावामध्ये महादेवाचं मोठं स्थान आहे, जागृत महादेवाचं स्थान आहे. आणि मग तिथे श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी, आता श्रावण महिना होऊन गेलाय, श्रावण सोमवारी खूप मोठी वारी लागते बरं का, खूप मोठी वारी लागते. मग एका श्रावण सोमवारी तिथे एक बाई दर्शनाला येते, ती बारी पाहून छापते. ती विचार करते आपण जर बारी लागून दर्शन घेतलं, दर्शन घ्यायचं कवा, घरी जायचं कवा, जत्रा करायची कवा, असे अनेक विचार करते. मग ती एक आयडिया करते. काय आयडिया करते? काहीच करीत नाही, हळूच बारीत घुसती, केस मोकळे सोडती आणि जोरात अंगाला झटका देती. बोल भोले बाबा की जे. तिचं पाहून दुसरीला गाड्या वाटते जमते जमते. तिने ती अंगाला झटका दिला की बारीतल्या बाई टारा टारा फाकल्या, बारीतल्या बाई टारा टारा फाकल्या. ती भुसकून दिशेने आतमध्ये गेली आणि दर्शन घेऊन आली. बाईला म्हणते मी आले, तुम्ही बसा तसंच. तिचं पाहून दुसरी गाड्या म्हणते असं जमतंय, असं केल्यावर जमतंय म्हणल्यावर काय सांगता महाराज. तिने केस मोके सोडले आणि जोरात अंगाला झटका दिला. बोल भोले बाबा की जे. तिथंच तिला बायाने धरलं आणि फटकून काढलं. विठाला म्हणजे खरं असतं का अंगात ते ना नसतं. बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला, ओ उभी हाय नदीच्या काठाला, लखाबाई कोतराज आलाय भेटीला, लखाबाई कोतराज आलाय भेटीला, बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, बांगड्याची माळ, लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला, ओ उभी हाय नदीच्या काठाला, लखाबाई कोतराज आलाय भेटीला, कोतराज आलाय भेटीला, कोतराज आलाय भेटीला. असं अंगात येतं बघा. चला, शुक्रवार गेला की शनिवार येतो. शनिवार आले की लोक हनुमंताकडे जातात आणि काय म्हणतात, धन्यांजनीचा सूता नावाचे हनुमंत, नावाचे शनिवार आला की मारुतीरायाचं भजन करतात. शनिवार गेला की रविवार येतो. हे वागा सोमवा प्रेम नगर वारे, सावध होणे भक्ती लागा देव करा कैवारी. वारे मल्हारी देवारे, मल्हारे देवारे, वारे माझे मल्हारी देवारे, मल्हारे मल्हारी मल्हारी तिवारी वारी, मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी. आता आमच्या महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. एवढे देव आहे, मग नेमका कुठल्या देवाचं भजन करायचं? तर विठोबाचा भगवान परमात्मा. म्हणून महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, विठ्ठलाचं भजन कर. नाही जर केलं ना, हा मिळालेला जन्म तुझा वाया जाईल, नाही तरी गेला जन्म वाया आणि संसारात बुडून जाशील. करिता बरोबरी,
वाचे पुरी वाहावसी. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तू किती संसाराची भरोभरी कर, संसार कधी पूर्ण होत नाही. किती ताई बिल्डिंग मादा, ती कधी पूर्ण होते का? अपूर्णच राहते. वरती काही ना काहीतरी चाल काढलेलीच असते. तसं संसार किती करा तो पूर्ण होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भगवंताचे नामचिंतन कर. आणि भगवंताचे थोडं जरी नामचिंतन केलं, भगवंताचे नाम फक्त अंतःकरणात बसू द्या, कधी देव तुमचा होईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि मग देव तुमचा झाला, भगवंताचं नामचिंतन केलं, तुमच्या पुढे येणारी मुलं सुद्धा भाग्यवान मुलं जन्माला येतील. तुमच्या पुढे येणारी मुलं सुद्धा भक्त झाल्याशिवाय राहणार नाही. अरे या कुळामध्ये सात्विक मुलगा जन्माला आला, त्याचा आनंद लोकाला होईल यात काय नवल, देवाला सुद्धा होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पुत्र कसा असावा, चांगला पुत्र जन्माला यावा. काही काही पुत्र जन्माला येण्याकरता आमच्याकडेच येतात पुत्र मागायला. असंच मी एका ठिकाणी दूर कीर्तनाला गेलते. दूर कीर्तनाला गेले, नवविवाहित जोडपं होतं, माझ्याकडं आलं. माझं दर्शन घेतलं, पायावरती 500 रुपये ठेवले. मी 500ची नोट पाहिली, गप कोणाच्या खिशात घातली. आपल्या आराई गावामध्ये आहे का दर्शन घेऊन दक्षिणा देण्याची पद्धत? आहे का? बोला बोला, कीर्तन संपवायचंय बरं का आता आपल्याला. आहे का? माझ्यापासून चालू करा, चांगली असते. दर्शन घेतला, पायावर 500 रुपये ठेवले, मी गप कोणाच्या खिशात घातले. तो म्हणाला, ताई जय हरी. मी त्यांना म्हणाले जय हरी. तो म्हणाला, ही माझी बायको. मी म्हणाले बर. तो म्हणाला गरोदर आहे. मी म्हणाले बर. तो म्हणाला, सांगा मुलगा होईन का मुलगी होईल? आता हे काय मला कळतं का बरं? पण नाही सांगा तर 500 परत घेईन. मी पण त्याला म्हणाले, जाय मुलगाच होणार. तो म्हणाला, ताई मुलगा नाही झालता. म्हणलं मुलगी तर नक्कीच होणार. विठ्ठला आता मला सांगा, हे जर माझ्यासारख्या लेकराला कळलं असतं, रात्रंदिवस बोंबलत कशाला हिंडले असते. घरीच बोर्ड लावला असता, 500 मुलगा 300 मुलगी, 500 मुलगा 300 मुलगी. चला चांगला पुत्र जन्माला यावा माय बाप. पुत्र कोणासारखा असावा? पुत्र असावा राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. पुत्र असावा स्वामी विवेकानंदांसारखा. पुत्र असावा आदर्श पुत्र प्रभू रामचंद्रासारखा. प्रभू रामचंद्राची तुम्हाला एक कथा सांगते, लक्षपूर्वक आहे का माय बाप. आणि आपल्या गावामध्ये रामचंद्राचं मंदिर आहे, खूप गोड मंदिर आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. प्रभू रामचंद्रासारखा पुत्र असावा, प्रभू रामचंद्रासारखा. कोण होते प्रभू रामचंद्र? लक्षपूर्वक आहे का माय बाप, कोण होते रामचंद्र? अरे रामाला सावत्र आईची आज्ञा होती की रामा तू 14 वर्षाचा वनवास भोग. सावत्र आईची आज्ञा होती रामाला 14 वर्षाचा वनवास भोग म्हणून. रामाने शिरसावंत मान्य केली. शिरसावंत आईची आज्ञा मान्य केली. अरे कौशल्यमाई विनंती करते, रामा तू कशाला जातोस वनवासाला? कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, रामा तुम्हाला सोडून जाऊ नको रे. राम वनवासाला निघतात. अरे सख्याईच्या आज्ञा असती, आताच्या रामाला सख्याईच्या आज्ञा असती. रामा 14 वर्षाचा नाही, 2च वर्षाचा वनवास भोग. आताच्या रामाने मोठा धोंडा घेतला असताना आईच्या डोक्यात घातला असता. सत्य परिस्थिती आजची. पण राम
शिरसावंत्या मान्य केली. सावतरायांची आज्ञा होती. राम वनवासाला गेलेला आहे. कौशल्यामाई विनंती करते, मला सोडून जाऊ नको. पण राम वनवासाला गेले आहे. अरे आई बापाचं प्रेम फार असतं लेकरावरती. आईचं जरी प्रेम असलं, आईला दुःख झालं, आई रडून टुचकून रडून मोकळं होता येतं, पण बापाला रडता येत नाही. मायबाप लेकरावरती सर्वात जास्त प्रेम कुणाचं असतं ना, ते बापाचं असतं. म्हणून आपली मुले सुंदर घडवण्याचा विचार करावा. मायबाप पुत्र कसा असावा? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र असावा. पुत्र असावा स्वामी विवेकानंदांसारखा. लक्षपूर्वक आहे का मायबाप? कोण होते स्वामी विवेकानंद? अवघं 16 वर्षाचं रूप होतं स्वामी विवेकानंदांचं. अमेरिकेमध्ये सभेला गेला असताना सर्व देशाच्या धर्मग्रंथ घेऊन गेलेले होते. आपली धर्मग्रंथ गीता, आपल्या भगवद्गीतेला फार कमी लेखले जात होतं. आपल्या भगवद्गीतेला फार कमी लेखलं जात होतं आणि आपली भगवद्गीता ही सर्वात खाली ठेवलेली होती. सर्वांचे भाषण करण्याचे नंबर झाले, तेव्हा माझ्या विवेकानंदांचा नंबर आला. स्वामी विवेकानंदांचा नंबर आला. वरती आले, स्टेजवरती आले आणि विवेकानंदांनी पहिलं वाक्य उच्चारलं, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. माझ्या बंधू आणि भगिनींनो, अर्धा तास हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट चालू होता. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात, अरे आमच्या भगवद्गीतेला तुम्ही एवढं मानाचं स्थान दिले. सर्व धर्मग्रंथांचा पाया आमची गीता आहे. असं म्हणल्यानंतर समोरच एक शहाणं उठलं. सगळ्यात खालची गीता काढली, सर्वात वरती ठेवली. आता बोल म्हणलं, काय बोलते तर. पण स्वामी विवेकानंद फार चतुर होते, बुद्धिमान होते. तेव्हा विवेकानंद म्हणतात, अरे तुम्ही आमच्या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान दिलंय. सर्व धर्म ग्रंथांचा कळस आमची गीता आहे. असं म्हणल्यानंतर तेच शहाणं उठलं आणि वरची गीता काढली, सर्वात मध्यभागी ठेवली. आता बोल म्हणलं, काय बोलते तर. पण स्वामी विवेकानंद फार चातुर्यवान होते, फार बुद्धिमान होते. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात, अरे आमच्या धर्मग्रंथाला एवढं मानाचं स्थान दिले. सर्व धर्मग्रंथांचा गाभा आमची गीता आहे. असे स्वामी विवेकानंद होते. अरे पुत्र असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज सारखा. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी एकच पुत्र घडवला, ते म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य एकच राजा इथे मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्याच्या दगडावर. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र असावा. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? तरुण मंडळी लक्षपूर्वक आहे का? कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? 65 किलोची तलवार वागवते, त्याचे नाव येसाजी. 2 हरजन जनाबरोबर एकटा खिंडल, त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचे नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो, त्याचे नाव संताजी. वाघाला फाडतो, त्याचे नाव संभाजी. आणि सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतात ना, त्याचे नाव छत्रपती शिवाजी. दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं सिंहालाच फाडला. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर वंदन माझी राजाला. करीतो वंदन हिंदवी स्वराज्य स्थापन केले, लढले मावळ राष्ट्राचं सोन केलं. लढले मावळ राष्ट्राचं सोन केलं. लढले मावळ राष्ट्राचं सोन. रणी मैदानी झुंजल कधी मागे नसर, रणी मैदानी झुंजल कधी मागे नसरला. कुणी आला तर का मोरचार मुंडचे. करीतो वंदन, करीतो वंदन, करीतो वंदन मी कुल
असावा माय बाप. आमच्या एकदा योगिता ताईसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणून तुकोबाराय म्हणतात भगवंताचे भजन करा, कारण संसारात तुम्ही कधी वाहून जाताल ना कळणार नाही. करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वाहवसी. सतत भगवंताचे नामचिंतन कर. मग आता मला सांगा, आपण भगवंताचे नामचिंतन करतो का प्रपंचाचे? उत्तर द्या. बोला बोला बोला. कीर्तन सोडायचे बरं का आधीच आपल्याला. आधीच लेट झालेला आहे. आता फक्त पुरुष मंडळीसाठी उदाहरण आहे. आपण भगवंताचे नामचिंतन करतो का प्रपंचाचे? प्रपंचाचे. मग प्रपंचात किती त्रास असू द्या बरं का. आता छोटंसं उदाहरण देते पुरुष मंडळीसाठी. आता प्रपंचामध्ये लग्न झाल्यावरती त्रास होतो का लग्नाच्या आधी? उत्तर द्या, कारण मला काही अनुभव नाही बरं का. पुरुष मंडळी कोणाशी लग्न झाले नाहीत का आरई मध्ये? अविनाश महाराज, लग्न झाल्यावरती त्रास होतो का लग्नाच्या आधी? लग्न झाल्यानंतर. कारण आपल्या घरामध्ये एक व्यक्तीची वाढ होते, तिचं नाव असतं बायको. प्रत्येकाची नवऱ्याला भांडते, प्रत्येकाची बायको नवऱ्याला भांडते. भांडते की नाही भांडते? बाबाला जरा जास्तच फडफड करते वाटतं. प्रत्येकाची बायको नवऱ्याला फडफड करते. तुम्ही म्हणता बाई दीदी तू तर एवढं शिकत आहे, तुला कसं माहिती? आमची मम्मी पण पप्पाला फडफड करते. विठाला विठाला. अरे संसार किती केला तरी तो अपूर्णच राहतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबांनो भगवंताचे नामचिंतन कर. आणि देवाचे नामचिंतन करायला काय लागते? काहीच नाही, फक्त एक शुद्ध काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण.
विठोबाची. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात भगवंताचं भजन करायला भाव लागतो, पैसा नाही लागत, काहीच नाही लागत, फक्त मनात एक शुद्ध भाव ठेवा, देव आपोआप तुमचं होतं. कारण तोही एक 72च्या दुष्काळात सापडलेला, थोर प्रेमाचं भुकेला, हाची दुष्काळ तयाला, फक्त मनात एक भाव ठेवा. म्हणून महाराज म्हणतात काही न लगे एक भावाची कारण, तुका मने आन विठोबाची, करिता भरोभरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला असं समजून एकदा सर्वांनी कीर्तनाला ज्यांनी सोबत हात घेऊन आले असतील सर्वांनी एकदा वरती हात करा. सर्वांनी हात वरती करायच्या. आउट ऑफ कव्हरेज एरिया सर्वांनी हात वरती करायचे. जोरदार भजन करायचं. भजन होईपर्यंत हात कुणी खाली घ्यायचे नाही. राहू द्या असेच. मी येते चहा पिऊ. विठोबा रखुमा कीर्तन दाते